नमस्कार मंडळी, मी आहे मेघना. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि माझं वजन 87 kg होतं, तर आत्ता माझं वजन 59 kg आहे. मी डाएट आणि एक्सरसाइज करून माझं वेट लॉस केलेलं आहे. तर माझं हे डिलिव्हरीनंतरचं वेट होतं, तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजचा डाएट प्लॅन. तर हा आहे 1400 कॅलरीजचा, 79 ग्रॅम प्रोटीन आहे. तर सकाळी सकाळी मी पाणी घेतलं होतं 2 ग्लास कोमट पाणी. त्यानंतर थोड्या वेळाने मी चहा घेतला आणि चहामध्ये मी स्टिविया वगैरेच यूज करते सध्या, कारण शुगर आणि जॅगरी मी टाळते. गोड खाल्लं पाहिजे पण जास्त प्रमाणात नाही. तुम्ही थोड्या प्रमाणात खाऊ शकता, फ्रूट्स वगैरेही खाऊ शकता तुम्हाला आवडत असतील तर. आणि इथे मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी ऑमलेटची रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत, व्हेजिटेरियन हाय प्रोटीन ऑमलेट. तर इथे मी मूग डाळ घेतली आहे, छिलकावाली मूग डाळ आहे, 40 ग्रॅम मूग डाळ आहे आणि सोबत मी 40 ग्रॅम पनीर घेणार आहे. तर हे माझं रेग्युलर पनीर आहे, लो फॅट वगैरे नाही आहे, नॉर्मल जे बाजारामध्ये भेटतं पॅकेटमध्ये ते पनीर. आणि त्यासोबत इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या 2, 30 ग्रॅम कॅरट आणि फ्रेंच बीन्स, थोडंसं आलं घेतलं आहे. आता हे सगळे इन्ग्रेडियंट मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. इथे तुमच्यासोबत मी लिस्ट देखील शेअर केलेली आहे आणि सगळ्यामध्ये किती प्रोटीन आहे तेही शेअर केलेलं आहे. तर अशा प्रकारे हे सगळं मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं. आणि शक्यतो तुम्ही एक दिवस हेल्दी खाण्यापेक्षा तुम्ही जर तुमचे रुटीन्स वगैरे चेंज करण्याचा ट्राय केला, म्हणजे तुम्ही प्रत्येक जेवणामध्ये प्रोटीन घेत जा. मग तो कोणताही सोर्स असू शकतो प्रोटीनचा. तुम्ही प्रोटीन घ्या, एग्स घ्या, सुकट घ्या, म्हणजे चिकन घ्या, चीज देखील घेऊ शकता. तर हे असे भरपूर सारे प्रोटीनचे सोर्स आहेत. सोया चंक्स वगैरे आहे. तर तुम्ही अशा प्रकारचे जे हाय प्रोटीन म्हणजे आयटम आहेत तर ते तुमच्या जेवणामध्ये इन्क्लूड करा. मग ते कोणत्याही प्रकारे तुम्ही घ्या, त्याची भाजी करून घ्या, चिला करून घ्या, तुम्ही कशासोबतही त्याचं डीप वगैरे बनवू शकता. तर अशा प्रकारे करूनच मी देखील प्रोटीन इन्क्लूड केलेलं आहे जेवणामध्ये. आणि प्रत्येक रेसिपी ही माझ्या अकॉर्डिंग टू क्रेविंग बनवत असते. मला काय खाण्याची इच्छा आहे त्यानुसार रेसिपी बनते. सो इथे माझं डोशाचं पीठ आहे तर ते रेडी होतं. आणि तुम्हाला वेट लॉस स्टार्ट करायचं आहे ना, तर तुम्ही एकदम करू नका. तुमच्या लाईफमध्ये तुम्ही ना एक चेंजेस आणायला सुरुवात करा. सुरुवातीला तुम्ही उठल्या उठल्या पाणी प्यायला स्टार्ट करा. मग सुरुवातीला 1 ग्लास पाणी प्या, नंतर तुम्ही हळूहळू वाढवा आणि ते नॉर्मल कोमट पाणी प्या, जास्त गरमही नका पिऊ. त्यामध्ये तुम्हाला लेमन टाकायला वेळ असेल, लेमन स्क्वीज करायला तर ठीक, नसेल तर तुम्ही प्लेन वॉटर घेऊ शकता. तुमच्याकडे भरपूर सारा टाईम असेल तुम्ही जिरा वॉटर घ्या. त्याच्यानंतर बऱ्याच प्रकारचे मेथी वॉटर वगैरे आहे, धना वॉटर आहे, तर हे घेऊ शकता. परंतु सकाळी सकाळी माझ्याकडे तरी एवढा टाईम नसतो, त्यामुळे मी नॉर्मल वॉटर घेते. आणि सोबतच हाय प्रोटीन चिला, तर आता मी 1 चिला नाही खाणार आहे हा, तर मी हे 2 ते 3 खाणार आहे. आणि तेवढ्या बॅटरमध्ये 3 चिले आरामात बनतात. सो हा माझा हेवी ब्रेकफास्ट होणार आहे. सो जेणेकरून मला ना दिवसभर कमी भूक लागेल आणि असं अनहेल्दी वगैरे खाण्याची क्रेविंगही होणार नाही. तर तुम्हीही ट्राय करून पहा. यासोबत मी माझ्याकडे जीही भाजी अवेलेबल असेल घरामध्ये सकाळी नाश्त्याला, म्हणजे नाश्त्याला नाही, डब्यासाठी वगैरे बनलेली, म्हणजे आपण मुलांचे डबे देतो, हजबंडचा डब्बा जातो, तर त्यातली जी भाजी राहिलेली असते तर ती मी घेते, कारण तीही हेल्दी असते, कमी तेलातली बनलेली असते. तुम्ही तसंच करत जा शक्यतो. आणि त्यामुळे काय होईल की ते तुम्ही मेंटेन करू शकाल. तुम्ही एक दिवस तुमच्यासाठी वेगळी भाजी बनवाल, परंतु रोज रोज तुम्हाला नाही जमणार. त्यामुळे मग तुम्ही ॲटलिस्ट भाजी नेहमीची तुम्ही यूज करू शकता. तुमच्याकडे भाजी अवेलेबल नसेल तर तुम्ही दही घ्या, 100 ग्रॅम दही तुम्ही घेऊ शकता. दह्यामध्येही खूप छान प्रोटीन असतं आणि व्हेजिटेरियन्ससाठी गुड सोर्स आहे तो. तर तुम्ही दही घेत जा. तुमच्याकडे दही अवेलेबल नसेल तर तुम्ही एखादी चटणी घेत जा ज्याच्यामध्ये तेल नसेल. मग त्याच्यामध्ये जवसाची चटणी आहे, फ्लॅक्स सीड्सची चटणी म्हणू शकता जवसाच्या चटणीलाच, आणि तिळाची चटणी घेऊ शकता, शेंगदाण्याची घेऊ शकता. आणि दुपारच्या वेळी तुम्हाला जेवण झाल्यानंतर थोडीशी भूक वगैरे इकडचं तिकडचं खाण्याची वेळ आलेली असते, म्हणजे वाटतं तुम्हाला की खावं, तर त्यावेळी तुम्ही ताक घ्या. ताकामध्येही बऱ्यापैकी प्रोटीन असतं, म्हणजे दुधाचे आयटम सगळेच प्रोटीन रिच आहेत. तर फॅटचं इकडे लक्ष द्यायचं नाही, कारण हे हेल्दी फॅट असतात त्याच्यामध्ये. त्यानंतर मी राघवला घेऊन खाली गेले होते ताक पिऊन, कारण आता थोडीशी गरमी स्टार्ट व्हायला लागली तर ताक प्यायला छान वाटतं दुपारचं. आणि ते मी घरीच बनवलेलं मसाला ताक आहे. याची रेसिपी लवकरच मी माझ्या चॅनलवरती अपलोड करेल. आणि राघवलाही मी हेल्दी वगैरे देण्याचा ट्राय करते. तर त्याच्या हातामध्ये ॲप्रिकॉट आहे, ड्राईड ॲप्रिकॉट, तर त्याला आवडतात. सो मी हातामध्ये 1-2 घेऊनच जाते, हातात किंवा डब्यामध्ये. आणि मोस्टली त्याच्यासाठी माझ्याकडे सगळे आयटम हेल्दी असतात. त्याला मी अजून अनहेल्दी जास्त देतच नाही.
तर इथे दुपारचं जेवण आहे. दुपारच्या जेवणामध्ये मी बनवलं होतं व्हेजिटेबल्सची भाजी होती आणि ही जी पावट्याची करी आहे माझ्या मैत्रिणीने दिलेली होती मला, आणि सोबतच नाचणीची भाकरी आहे आणि दही. तर एवढं माझं दुपारचं जेवण होतं. तर मला नाचणीची भाकरी कशी बनवली याची एक कमेंट आली होती, तर मी लवकरच माझ्या चॅनलवर नाचणीची भाकरीची रेसिपी देखील अपलोड करेल. सेपरेट मी ब्लॉगमध्ये टाकलेली आहे. ती जरा मोठ्या ब्लॉगमध्ये असल्यामुळे सगळ्यांना पाहायला वेळ भेटतोच असं नाही, त्यामुळे मी छोट्या ब्लॉगमध्ये एकदा ती रेसिपी शेअर करेल. त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये मी रोस्टेड चणे घेतले होते. 30 ग्रॅम चणे घेतले होते फक्त, आणि प्रत्येकाच्या कॅलरीच्या नीड असतात त्या वेगळ्या वेगळ्या असतात, त्यामुळे तुम्ही थोडेसे जास्त घेऊ शकता. तुमचं वजन 70-75 किलो आहे तर तुम्ही 40 ते 50 ग्रॅम घेऊ शकता. आणि जेवणामध्येही तुमच्या कॅलरीज तुम्ही थोड्या थोड्या वाढवू शकता. प्रत्येक ठिकाणी 100 कॅलरीज वगैरे तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता, म्हणजे तुम्ही 100 कॅलरीचं प्रोटीन एक्स्ट्रा घेऊ शकता. आणि त्यानंतर होता चहानंतर संध्याकाळी हे माझं वेट लॉस सूप आहे. मूग डाळ आहे, याच्यामध्ये व्हेजिटेबल्स आहेत, सगळं मेजरमेंट करून टाकलेलं आहे. आणि सगळे रेसिपीमध्ये मी काय काय यूज केलं, किती क्वांटिटीमध्ये केलं तेही तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. हे 1 पॉट मील आहे, कारण संध्याकाळच्या जेवणामध्ये सगळ्यांसाठी जेवण बनवायचं असतं आणि आपल्यासाठी, म्हणून मी एक 1 पॉट मील माझ्यासाठी संध्याकाळी बनवते, वेळ भेटत नाही म्हणून. तर अशा प्रकारे होता आपला 1400 कॅलरीजचा आणि 39 ग्रॅम प्रोटीनचा डाएट प्लॅन. तर याच्यामध्ये मी व्हेजिटेरियन ऑमलेट म्हणजे मूग डाळ आणि पनीरचं ऑमलेट तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, आणि तुम्हाला हे नक्की आवडेल. तुम्ही एकदा ट्राय करून पहा. आणि खूप हेवी होतं, त्यामुळे तुम्हाला भूक लागत नाही. तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.